परंतु तो पळायला लावतो सर्वांना. युवराज ढुकले आपण पुन्हा एकदा यायचं आहे आणि आपले संघ मालक रमेश गंगुडे साहेब ग्रामविकास अधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपणास प्रदान केलं जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. रमेश गांगुर्डे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि स्वतः संघ मालक येत आहेत. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आहे रमेश गांगुर्डे साहेबांचं. हॅलो, कमी वेळामध्ये मैत्रीपूर्ण नातं जोपासणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून हे पारितोषिक प्रदान केले जाते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच परिजी गुडू सर. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल हा ग्रँड फिनालेचा ग्रँड सोहळा आणि सर्व काही ग्रँड होत असताना या संध्याकाळच्या रजनीमध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये आपण आहोत. आज नंडोरेच्या मैदानावर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा हा ग्रँड थरार जो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये जो श्रोते राजा आणि विशेष करून आमचा क्रिकेट प्रेमी मैदानाच्या सभोवताली उपस्थित झाला त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राहुल धानवा आमचे साथी सहयोगी मित्र त्यांचा देखील आवाज आपण ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमानं. मी तर म्हणेन कोर आहे राहुल धानवा या स्पर्धेचा आणि विशेष करून आज आमचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवते त्याकरिता राहुलचं देखील धन्यवाद. किरण गवारी यांचं देखील धन्यवाद. विजयजी तरे साहेब त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. सुरुवात होईल या मॅचला. 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर मिलनजी पंजाबी त्यांचं देखील करतोय आपण या इव्हिनिंग सेशनमध्ये सहर्ष स्वागत. अगोडप्याची लेंथ आहे मिडॉन क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. शिगस्ती शीघ्रम पहिल्या चेंडूवर चौकार 4. तर या 4 धावा येत आहेत. वियाना फायटर हा संघ जो आपण पाहत आहे मैदानाच्या दिशेने बॅटिंग करतोय. खोलवर लेन जे हाताळण्याचा प्रयत्न सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि म्हणूनच या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपण पाहत आहे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग एक हलकासा चेंडू क्षेत्ररक्षक जो आपण पाहत आहे पॉईंटच्या दिशेने सजवला गेला. मिडॉप आणि मिडॉन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक डीप मिड विकेट आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना जिथून पाहायला मिळते. वीरू बाबरे एक मोठं नाव पिक केलं या चेंडूला परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहेत. हा गेम प्लान होता विथ एक्झिक्युशन झाला अप्रतिम. बडी मछली जाल में फंसी हुई. बैक टू दी डग आउट गन. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि काय जबरदस्त विशेष करून प्रत्येक अँगलने दाखवलं जातं विश नेटवर्कवर वीरेंद्र बाबरे याचा हा चेंडू ओव्हरपिच जरूर होता परंतु बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न म्हणजे जो डिस्टन्स मिळायचा होता तो डिस्टन्स तर मिळाला होता परंतु जी उंची गाठायची होती ना चेंडूने ती उंची गाठली नाही आणि हा फटका फसला. कोणगावच्या मैदानापासून झालेला प्रवास जो आतापर्यंत आपण पाहत आहे वीरेंद्र बाबरे काय अतिशय सुरेख कमी वेळेमध्ये स्वतःच्या नावाची छाप तयार केली. सातपाडीचा हा ब्रँड जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे वीरेंद्र बाबरे. अमित मोरे नव्याने बॅटर सॉफ्टहँड खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. थोडंसं खोलून ठेवलं यावेळेस ही लेन प्रॉपरली होती. थोडासा कटरचा उपयोग जो केला गेला होता वीरूच्या माध्यमानं आणि इथून सॉफ्टहँड खेळण्याचं मानसिकता अमित मोरेकडनं बीट होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता चांगली लेंथ आणि चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळते. योग्य ती सुरुवात झाली होती किशोरकडनं परंतु तदनंतर बाद झालेत. पुन्हा एकदा मॅडम पाठच्या अगदी समोर खेळण्याचा मानस डीप कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. सुरुवात ही तुम्हाला महत्त्वाची द्यावीच लागेल म्हणून थोडंसं कंट्रोल हे ठेवावंच लागेल कारण की 8 षटकांचा सामना थोडासा लांबवरच आहे. नो डाऊट डॉमिनेशन तर दाखवायचंच आहे परंतु कॅल्क्युलेशन प्लस रिक्स या दोन्ही गोष्टींचा समन्वय तुम्हाला करावा लागणार आहे या मॅचमध्ये. धनेशकडे ती प्रथमतः स्ट्राईक जाईल. उजव्याचा बॅटर जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे. सॉफ्टहँड केला हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त स्टिअर केलं जातं या चेंडूला. डीप पॉइंटला चेंडू निघून जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाते. थेंबे थेंबे तळे साचे बुनबुन से घडा भरता है
आणि त्या पद्धतीने या धावा एकत्रित करण्याचा मानस धनेशच्या बॅटमधनं या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. विरान फायटर्स 7 या अंकांवर आपण पाहताय. ही मॅच फार महत्वाची आहे दोन्ही संघाकरिता, कारण की ही मॅच जर पराभूत झाले तर इथला प्रवास इथेच संपणार आहे. म्हणून नॉकआउट स्टेजमध्ये तुम्हाला तुमचा गेम योग्य त्या पद्धतीने दाखवावा लागतो. पहा दोन्ही संघाचे स्टँड जे विशेष करून इथून दाखवले जातात आणि ही काबिलियत आहे या स्पर्धेची. आणि कौतुक करावं लागेल मी प्रेसिडेंट विजयजी तरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं की वेगवेगळे न बसवता एकत्रित बसवलेत आणि आदिवासी समाज एकत्रित आणला आणि त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. आणि म्हणूनच जो खेळाडू कक्ष देखील आहे तो देखील एकत्रित आणला आहे. म्हणूनच या सर्व काही गोष्टीची सांगता आहे ना ती विशेष करून महत्त्वाची आहे. एमडी बॉयजचे जे संघमालक श्री पंकजी काकडे त्यांना देखील आपण पाहत आहे. तदनंतर श्री मंगेश मर्ले साहेब त्यांना देखील आपण पाहू शकाल. तदनंतर श्री विदेशजी लहांगे साहेब यावेळेस आपण पाहत आहे. विहान फायटर्स संघाचे संघमालक जे विशेष करून इथून पाहायला मिळत आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक जे पूर्णपणे नावावर गेलं. गोलंदाज वीरेंद्र बाबरेने 7 धाब्यांवर 1 गडी बाद. थोडासा अंकुश आणि लगाम जरूर आहे धावसंख्येला. खोलवर लेंथ पिच खेळलाय. थ्रू द कव्हर क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि चांगल्या पद्धतीने इथून क्षेत्ररक्षण सजवलंय. म्हणून कर्णधाराचं देखील तितकंच होत आहे, कारण की ज्या दिशेने ॲज अ मिरिट गोलंदाजी होते आणि त्याच दिशेने क्षेत्ररक्षक सुसज्जित केलाय. कारण की पॉवर प्लेमध्ये मार्जिन ऑफ एरर गोलंदाजाकडे कमी असतं. विथ द बॅट फलंदाजाकडे जास्त मुभा असते, परंतु कौशल्य पणास लावलंय या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच क्वालिटी आणि क्वालिटी या सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सरबाटचा उपयोग जरूर केला. मिडॉनमध्ये फील्ड होईल. चेंडूच्या हाताळणी जी केली जाते एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळणाऱ्या या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ लॉस ऑफ 1 विकेट. वियाना फायटर 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. थोडीशी गती आहे ना पॉवर प्लेमध्ये, तुम्हाला ती मॅच्युरिटी दाखवावीच लागेल. किशोर बोस बाद झाला लेफ्ट हँडर बॅटर आणि तदनंतर धनेश आणि अमितची ही जोडी मैदानाच्या दिशेने इनिंगला बिल्ड करण्याचा प्रयत्न जरूर करतायत. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. झेल होण्याची संधी डेफिनेटली असेल आणि त्या दिशेने अचूकतेने हा झेल कन्वर्ट केलाय. वीरेंद्र बाबरे ॲज ऑन सेफ ॲज ऑन बॅक. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज बाद गॉन. कुठेतरी फसला गेला. ऍक्शन रिप्ले जो आपण पाहताय पुन्हा एकदा आखूड डब्याची लेंथ होती, परिपूर्ण पिक करू शकले नाहीत. जो वेट होता तो थोडासा मागेच राहिला. हा वेट थोडासा जर पुढे आला असता तर डेफिनेटली या चेंडूला कन्वर्ट करू शकले असते. विशेष करून अँगलने दाखवलं जातं या साईड अँगल फ्रंट अँगल या सर्व काही गोष्टी तुम्ही पाहू शकाल विश नेटवर्कवर आणि अतिशय सुरेख पद्धतीने हे कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. आणि वीरेंद्र बाबरेचा एक कंट्रोलयुक्त झेल समालोचन कक्ष जो विशेष करून ड्रोन अँगलने दाखवण्याचा हा मानस आमच्या समवेत आपण पाहू शकाल. मिलनजी पंजाबी साहेब आणि तदनंतर विशेष करून हा समालोचन कक्ष राहुल धानवा यांना देखील आपण पाहताय आमच्या समवेत आमचे साथी समालोचक मित्र. स्विचिटचा फटका खेळण्याचा मानस सरळ चेंडू निघून जाईल. येस्टॅनच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. कंट्रोल फार महत्वाचा आहे आणि हीच कंट्रोलयुक्त गोलंदाजी कुठेतरी कटर्स यूज केले जात आहेत. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ते परिवर्तन विथ द बॉलने इथून दाखवण्याचा मानस. हलक्याच्या हाताने स्टिअर जरूर केले. एफर्ट्स परिपूर्ण आहेत अफलातून पद्धतीने. वाह 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 क्या बात आहे. एन मुमेंटला असं वाटलं की जणू काही सुपरमॅन आहे की काय मैदानाच्या दिशेने. दिव्यच्या माध्यमाने परंतु झेल कन्वर्ट झालाय की नाही आता चेक केला जाईल. तड अंपायर आमचे बिझी होतील पुन्हा एकदा, परंतु ऍक्शन रिप्ले फार इंटरेस्टिंग असणार आहे. सर्व काही गोष्टी या मात्र दाखवल्या जातील, परंतु एफर्ट्सला परिपूर्ण दाद आहे. कॉन्फिडन्स तर आहे इथून क्षेत्ररक्षकाला की हा झेल मी कन्वर्ट केला जातोय. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा क्रिकेटच्या पटलावर नेहमीच हाय क्वालिटीचा असावा आणि ही क्वालिटी दर्शवली जात आहे. अप्रतिम. आतापर्यंतचे कंट्रोल आहे या मॅचवर. थोडंसं डिसिजन पेंडिंग. कीप रोलिंग या सर्व काही गोष्टी जो आपण पाहताय. मनीष निजाई बिझी झालेत. टेक्निशियन टीम विश नेटवर्कच्या माध्यमानं आमचे ऑफिशियली पंच चेक करतात या डिसिजनला आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्या स्क्रीनवर विशेष करून पाहायला मिळणार आहे. आज LED स्क्रीन टेलिव्हिजन स्क्रीन ती देखील आपण पाहत आहे. सो डिसिजन आलाय ऑन स्क्रीन. OUT फलंदाज बाद. अप्रतिम. शरीरापासून दूर जाणारा चेंडू थोडासा आपण पाहता आउटसाइड ऑफ आणि तदनंतर उंच झेपावला. काय कंट्रोल आहे. अप्रतिम. जणू काही नंडोरेच्या मैदानावर ग्लेन फिलिप्स उतरलाय की काय. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज होईल बाद. गॉन. सन्माननीय नरेशजी गाटाळ
पालघर क्राईम ब्रांचचे जे अधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून युवराज डुकले यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच. जे 18 चेंडूमध्ये 50 धावा लावल्यात त्या संदर्भात अगदी 2,000 रुपये देऊन सन्मान केलं जाईल. काय कंट्रोल आहे अप्रतिम. सर्व काही अँगलने विशेष करून दाखवलं जाते. हात पहिला आला आणि तदनंतर चेंडू हातामध्ये बाउन्स झाला हे सुद्धा दाखवलं जाते. अप्रतिम पद्धतीचं वर्क, सातपाटी वर्कच म्हणेन मी तर मैदानाच्या दिशेने. स्विचेटचा फटका जरूर खेळायचा आहे. द फिंगर इज गॉन अप. यस त्यांच्या मधोमध सापडले गेलेत. गोलंदाजी आता झाले लयबद्ध आणि इथून विकेटचं होईल पतन. आणखी एक फलंदाज बॅक टू दी डगआउट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. स्वतः कुऱ्हाड मारून घेण्यासारखं काम आहे. कारण की ही सिच्युएशन इनिंगला बिल्ड करण्याची होती, संघाला थोडासा धीर देण्याची होती, परंतु धीर सोडला असंच म्हणावं लागेल. इथून डकवर बाद होईल. स्विचेटचा थोडासा खराबसा फटका. 9 अंकांवर आता स्थिती आपण पाहताय थोडीशी नाजूक आहे. 4 धक्के बसलेत. वियाना फायटर हा संघ आपण पाहताय. मितेशने अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, 3 विकेट जे विशेष करून आपण पाहू शकाल की वाव. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी जी राहिली. पहिल्या इनिंगचा खेळ वियाना फायटर संघ थोडासा स्ट्रगल मध्ये. आता कुठल्या तरी एका फलंदाजाला इनिंगला थोडंसं बिल्ड करावं लागेल. ही वेळ आहे खऱ्या अर्थाने थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करण्याची. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने आकाश शिंगाडे या फलंदाजाला आपण पाहत आहे. आकाश शिंगडे तर धनेश आहे एकेंडे. अक्षय मासमार गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. फुलटॉस जरूर मिळाला आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल होईल का? डेफिनेटली हो. वाईडिश कौकन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. षटकारामध्ये परावर्तित. 6. पेंडिंग वेस्ट हाईज आहे की नाही या सर्व काही गोष्टी आता मात्र चेक केल्या जातील. पुन्हा एकदा टेक्निशियन टीम इथून बिझी होईल. फुलटॉस मिळाला आणि थोडंसं कंट्रोल सुटलं. या सिच्युएशन मध्ये कंट्रोल जर सुटेल ना तर कुठल्या तरी एका खेळाडूला किंवा कुठल्या तरी एका संघाला त्याचा फायदा होणार आहे. डिसिजन पेंडिंग. वेस्ट हाईट आहे की नाही. षटकार तर डेफिनेटली आहे. चांगलं कनेक्शन बनलं होतं आणि काउकोनमध्ये या 6 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. पण चेक करतायत. रेफर केलं गेलंय. अतिशय सुरेख पद्धतीने ही रजनी स्पर्धा पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग पर्व 2 अतिशय गाजाबाजा पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात. लीग फॉर्मॅट आणि ऑक्शन पद्धतीने सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर आदिवासी समाजातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना आणि 8 तालुक्यांना एकत्रित आणणं सोपी गोष्ट नाहीये. आणि जी विजयजी दरे आणि त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी मात्र हे करून दाखवलंय की आपण ठाणली तर काही गोष्टी अशक्य नाहीयेत. डिसिजन थोडासा कुठेतरी आपण पाहत आहे की क्लोज आहे म्हणून कीप रोलिंग या सर्व काही गोष्टी आवाज येत आहेत. टेक्निशियन टीम आमचे थर्ड पंच या ठिकाणी चेक करतायत या सर्व काही गोष्टी. 7 कॅमेऱ्यांसमवेत ही स्पर्धा कव्हर होत असताना काही जबरदस्त ग्रँड सोहळा आदिवासी प्रीमियर लीग पालघर डिस्ट्रिक्ट. सो डिसिजन आलाय ऑन स्क्रीन. इट्स अ बीमार नो बॉल. म्हणजेच बहुमूल्य आणि बोनस रूपी धावा या स्कोर कार्डवर मिळतील. 6+1 7 बहुमूल्य आणि धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 16 या अंकांवर. थोडीशी स्थिती जी होती ना ती डालमळीत होते आणि आता थोडासा आता थंड हवेची झुणूक मिळेल वियाना फायटर या संघाला की ते फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने ऑन आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अक्षय मासमार सुसज्जित होईल. संधी आहे आता धनेशकडे. अबे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न. काय वेग आहे भन्नाट. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. आकृतीपेक्षा क्रिकेटमध्ये तुमची कृती तितकीच महत्वाची आहे आणि ती कृती गोलंदाजाच्या माध्यमाने दाखवली जाते. लॉंग वे रनअप आहे आणि तदनंतर आपण पाहताय रिदम किती महत्वाचा आणि थोडासा स्लिंगी ऍक्शन आहे ज्याने चेंडू थोडासा अधिकच बाहेर निघून जात आहे. डॉट बॉल. दर्जेदार स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय. थ्रू दी कव्हर्स. नो चान्स फॉर द फिल्डर. मुंबईची मरीन लाईन क्रिकेट मधील कव्हर ड्राईव्ह सर्वाधिक सुंदर चौकार.
ला बिल्ड करण्याचा प्रयत्न आणि तो सुरू झाला आणि अतिशय चांगला फटका होता थ्रू दी कव्हर्स खेळला बिटवीन द गॅप आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन. लेन पुन्हा एकदा थोडीशी फुलर लेन ठेवली ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला. चांगली टेक्निक दिसते धनेशकडे आणि हेच महत्वाचं आहे क्रिकेटच्या पटलावर. तुम्ही टेक्निकली किती सक्षम आहात ते फार महत्वाचं आहे आणि जितक्या सरळ बॅटने तुम्ही धावा बनवाल तितकं बेनिफिट हे तुम्हाला मिळणार आहे. नोवर षटका आला तर डॉट बॉल चौकार आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. लाईन योग्य आहे, योग्य त्या लेंथवर योग्य त्या लाईनवर रीड केले. आता कुठेतरी फलंदाजाच्या माइंडला आतापर्यंत चांगली गोलंदाजी होतं. इथून विशेष करून आपण पाहत आहे अचूकता आणि भेदकता या दोन्ही गोष्टी या गोलंदाजीच्या माध्यमानं वाईट यॉर्कर जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही शफल व्हाल तेव्हा तेव्हा वाईट यॉर्कर हाताळले जातील गोलंदाजाकडनं. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्तीत जास्त बाहेर गेला. वाईटचा इशारा आलाय पंचांचे. दोन्ही आज झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. हे धावफलक 4 गडी बाद. इनिंगला बिल्ड करणं तितकंच महत्वाची गोष्ट आहे कारण की सुरुवातीला विकेटवर विकेट बाद झाले आणि आता इथून चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप बिल्ड करणं आवश्यक आहे. हलक्याच्या हाताने स्टिअर केले थ्रू दी पॉइंट. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला. चेंडूची हाताळणी केली जाईल. चेंडूची फेकी योग्य त्या पद्धतीचं कलेक्शन. एक सिंगल धावील. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मूव्ज ऑन 22 या अंकांवर. टीम वियाना फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने या षटकागणिक आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. अक्षय थोडासा खर्चिक जरूर ठेवलाय परंतु चांगली ॲक्युरसी आहे गोलंदाजीच्या माध्यमानं. शेवटचा अंतिम चेंडू बॅटची एज शॉर्ट तडमारमध्ये चेंडूला फील्ड करण्याचा मानस आणि जिथे फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव. आकाश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. विएना फायटर संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या अंकांवर लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. अजूनही बरेचसे षटके येणं शिल्लक आहेत परंतु या 30 चेंडूगणी कितपर्यंत धावेंचा पाठलाग जो तुम्हाला करायचा आहे आणि या पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल नेक्स्ट मॅचमध्ये तर नेक्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला त्या गोष्टीची पडताळणी फार महत्त्वाची असणार आहे. म्हणून धावा उभारी घेणं आणि धावेंपर्यंत तिथपर्यंत मजल मारणं म्हणून दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या दिशेने साबूत राहणं ते देखील गरजेची गोष्ट आहे. नो डाऊट बॅटिंग लाईनअप थोडीशी स्ट्रॉंग असावी परंतु या सिच्युएशनमध्ये कुठेतरी इनिंगला बिल्ड करावं लागेल आणि बिल्ड करण्याकरिता आतापर्यंत इथून धनेशने चांगल्या पद्धतीचं योगदान दिले. 8 चेंडूगडी 14 धावा त्याच्या बॅटमधनं तर आकाश आतापर्यंत 1 धावेवर खेळतोय. चौथ्या षटकाची सुरुवात. मितेशला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. चांगलं षटक हाताळलं होतं मितेशाने. या अगोदर जवळजवळ 3 गडी बाद केले होते आणि 2 धावा फक्त आणि फक्त दिल्या होत्या. म्हणून कप्तान म्हणून कर्णधाराने देखील भरोसा दर्शवलाय आणि कंटिन्युअसली केलंय मितेशला. आकाशकडे ती स्ट्राईक असेल. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग आपण पाहत आहे थ्रू दी पॉइंट. एक क्षेत्ररक्षक स्थित आहे डीप मध्ये. स्विचचा फटका जरूर खेळायचा होता. लेन थोडीशी डाऊन द लेग जरूर होती परंतु इथून कुठेतरी मानसिकता जी चेंज केली. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ चेंडू निघून गेला. यस्सी रक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 23 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सॉफ्ट केला हलक्याच्या हाताने खेळण्याची मानसिकता. स्टिअर केलं. पॉइंटला फील्ड होईल जोपर्यंत गली रिझन मधनं क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक सिंगल धाव. एक सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 24 या अंकांवर. टीम वियाना फायटर हा संघ मागील मॅचमध्ये देखील ही गोष्ट पाहण्यासारखी होती की सुरुवात थोडीशी खराब झाली होती तदनंतर इनिंगला बिल्ड केलं म्हणजे खेळपट्टीवर तुम्हाला थोडासा टाइम स्पेंड करावा लागेल आणि त्या अनुषंगाने खेळ करणं तितकंच महत्वाचं आहे. अतिशय सुरेख अशी खेळपट्टी जी आपण पाहत आहे. हा फटका फसेल. झेल खाली स्वतः गोलंदाज आणि योग्य त्या पद्धतीने हा झेल झालाय कन्वर्ट. धनेश आतापर्यंत चांगला दिसू लागला होता परंतु थोडीशी नजर लागली. कुठेतरी मोठा प्रहार करण्याची मानसिकता शरीरापासून दूर खेळला. टॉपेज जुडालं आणि इथे या झेल खाली स्वतः विकेश. विकेटचं झालेलं पतन. 5वा धक्का गॉन. कटर यूज केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू जो हळुवारपणे वळण घेतला आणि रीड करू शकले नाही बॅटर आणि इथून हा फटका फसला आणि झेल खाली स्वतः गोलंदाज. गुड कॉटन बॉल. ही 4थी विकेट मिळवले मितेशने या षटकागणिक आणि काय जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी वाखणण्याजोगे. म्हणून स्वतःच्या नावाची ओळख तयार करायला शिका. निर्माण करायला शिका. आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने हे अनालिसिस आमच्यापर्यंत पोहोचवलेत मिलन पंजाबी आमचे साथी स्कोरर. दरम्यान बॅटर भावेन ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला. सरळ चेंडू यस्सी रक्षक फील्ड करतील. निर्धाव चेंडूची सांगता.
थोडासा शुकशुकाट आहे धावेंच्या बाबतीमध्ये. हा दुष्काळ पडलाय जरूर, कारण की गोलंदाजी त्या ताकदीची होते. म्हणून फलंदाजाला देखील आता इथून आपल्या स्वतःचं महत्व द्यावं लागेल या मॅचमध्ये. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा स्टिअर केलं गेलं. या चेंडूला गली रिजन मध्ये फील्ड होईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावगती जाऊन पोहोचे 25-25 या अंकांवर 5 गडी बाद. म्हणून गोलंदाजी तुमच्या संघाकरिता किती महत्वाची आहे आणि काय कॉम्बिनेशन बसले यावेळेस वियाना फायटर या संघाचं. डेफिनेटली या स्पर्धेमध्ये जो प्रवास त्यांचा राहिला तो खडतर राहिला, परंतु कमबॅक अशाच पद्धतीने करायचं असतं क्रिकेटमध्ये. जे झाले गेले ते विसरावं लागतं. नव्याने सुरुवात ही तुम्हाला करावी लागते क्रिकेटमध्ये. आणि आतापर्यंत ते बंधनयुक्त गोलंदाजी विशेष करून राहिले आणि काय कंट्रोल आहे अप्रतिम. लेग कटर ज्या यूज केले जातात, त्यानंतर ऑफ कटर थोडीशी फ्लाईट दिली जाते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूला हवा द्याल आणि तेव्हा तेव्हा चेंडू काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत करताना पाहायला मिळणार आहे. 25 या अंकांवर धावगती. स्थिती थोडीशी नाजूक आहे, परंतु अजूनही या इनिंग मधील अर्धा डाव शिल्लक आहे. वियाना फायटर थोडासा नाजूक स्थितीमध्ये जरूर आहे, परंतु कुठल्या तरी एका फलंदाजाला आता मात्र ते श्रेय दाखवावं लागेल की का मी पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग मध्ये माझं सिलेक्शन झाले, माझ्या संघाकरिता मी खेळेन आणि त्या संघाच्या प्रतिष्ठेकरिता खेळ करणं हे तितकंच महत्वाचं आहे. थोडीशी खामोशी जरूर आहे. धावींचा पाऊस थोडासा कुठेतरी खुंटावला आणि इथून या सर्व काही गोष्टीची पडताळणी आता मात्र भावेन एकेंडे आहे, तर आकाश त्यालाच देखील या सर्व काही गोष्टीची पडताळणी आता करावी लागणार आहे. संदीप सांबरे वालीवचा हा स्टार खेळाडू जो आपण पाहताय मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर. 25 या अंकांवर धावगती आहे. 4 षटकं आणि 5व्या षटकाची इथून सुरुवात होईल. ऑन साईडला वळवलाय. डाऊन दी लेग हा चेंडू होता आणि योग्य त्या पद्धतीने पनिशमेंट रूपाने खारीज केलं. इनटू द गॅप मध्ये चेंडू फॉलोइंग स्वीपचा फटका दर्जेदार आहे. मिळतील या चेंडूवर 4 धावा. चौकार. वाटलं बऱ्याच काळानंतर हा मोठा प्रहार आला. या 4 धावा येत आहेत त्या चौकाराच्या साहाय्याने. धावगती 28. तोच अटेम्प्ट पुन्हा एकदा करायचा होता. पंचांकडे लाऊड अपील तर जरूर आहे, परंतु पंच न डगमगता लेग बाईचा इशारा आलाय. पंचांची अगदी तीक्ष्ण नजर जी विशेष करून पाहायला मिळते. लेग बाईचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 30 रन्स. 30 या अंकांवर टीम वियाना फायटर अतिशय चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी झाले एमडी बॉईज या संघाकडनं. ऍक्शन रिप्ले जो आपण पाहू शकाल कुठेतरी जो एल्बो आहे त्याच्यावर थोडासा हलकासा ब्रश होऊन चेंडू निघून गेला. थर्डमॅन मध्ये फील्ड झालं. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाते, परंतु क्षेत्ररक्षक आहेत वीरू बाबरे. सेफ ॲज अन बँग. आणखी एक धक्का. आता जी स्थिती नाजूक होती ना ती थोडीशी गंभीर झाली, कारण की सिच्युएशनच्या नुसार खेळवणं फार महत्वाची भूमिका आणि हे कंट्रोल जर तुम्हाला मॅच मध्ये ठेवायचं असतं तर ही शीतलता हे धैर्य फार महत्वाचं होतं. कॉन्सन्ट्रेट लॅप. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. हा 6वा धक्का. गन. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा काय कंट्रोल आहे वीरू बाबरे. अतिशय सुरेख पद्धतीने स्वतःला त्याने देखील साबित केले. संदीप सांबरेचा हा चेंडू जो आपण पाहताय अँगल क्रिएट केला राऊंड द विकेटने आणि कुठेतरी अपीश खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु ते वेट ट्रान्सफर होऊ शकलं नाही आणि सॉफ्ट डिसमिसलच म्हणावं लागेल. दरम्यान बॅटर आशिष जवळजवळ 8व्या क्रमांकावर आशिष जो आपण पाहताय. 4.3 चेंडूंचा खेळ. पंचांकडे लाऊड अपील तर जरूर आहे आणि यावेळेस द फिंगर इज गॉन अप. कुठेतरी फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर पंचांच्या समोर आणि मधोमध आले होते संदीप आणि म्हणूनच पंचांनी थोडंसं लेट रिॲक्ट केलं, परंतु हे रिॲक्शन फार महत्वाचं होतं कारण की बॅटची एज जरूर लागली होती. इथे विकेट मिळेल. आशिषला परतावं लागेल. आल्या पावले परत. 1, 2. पाय चाललेच नाहीत. जणू काही रामायणामधील हा अंगदचा पाय जो जाग्यावर स्थिर आहे. जास्तही पुढे गेला नाही, जास्तही मागे आला नाही आणि कुठेतरी पहा चेहऱ्यावरती निराशा. पण जोपर्यंत वेळ आहे ना तुमच्याकडे त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली ना पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे राहत नाही.
पंचांनी इम्पॅक्ट म्हणून या ठिकाणी सिग्नल दिलाय आणि इम्पॅक्ट म्हणून आपण पाहताय संदीप धोडी मैदानाच्या दिशेने. विकेट हॅट्रिकची संधी जी इथून असेल. विकेट हॅट्रिक जर आली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज मंगेशजी मर्ले साहेब यांच्याकडनं दिलं जाईल. ऑस्टनच्या बाहेर असताना चेंडू हलक्याच्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न. तू मेमे धावचीत होण्याची संधी जरूर होती, परंतु हातामध्ये चेंडू ठेवला आणि तदनंतर फेकी करणं फार महत्वाची भूमिका. तेच रिॲक्शन संदीप सांबरेच्या चेहऱ्यावर आपण पाहताय. एक सिंगल धाव येते जरूर. या सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल. हळूवारपणे आता धक्का मारला जाईल. 31 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 7 धक्के बसल्यात. एका मागोमाग एक फलंदाज परतीच्या प्रवासाला लागल्यात. स्थिती थोडीशी डालमळीत आहे. वियाना फायटर संघ थोडासा चिंतेमध्ये, परंतु ही चिंता चिते समान नसावी. तुम्हाला इथून या स्थितीमधून संघाला बाहेर काढावं लागेल. पंच पाहतील, तदनंतर न्याहाळतील आणि निर्णय तो आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. इथून षटकाची झाली आहे समाप्ती. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पडता. राऊंड द विकेटने हा अँगल क्रिएट केला आणि कुठेतरी पहा फलंदाज जाग्यावर स्थिम आहे. आतापर्यंत जे विकेट गेल्यात ना त्यानेच हा थोडासा प्रेशर निर्माण झालाय. 31 या अंकांवर 7 गडी बाद. मागील सामन्यामध्ये देखील तेच डॉमिनेशन गोलंदाजाने दाखवलं होतं. या सामन्यामध्ये देखील तेच डॉमिनेशन गोलंदाजाने दाखवलेत. म्हणून कपिल देव यांनी म्हटलं होतं ना 1983च्या वर्ल्ड कपमध्ये की 183 धावेंचा जर पाठलाग केला असता वेस्ट इंडिज संघाने तर भारतीय संघ कुठेच दिसला नसता. परंतु गोलंदाजांनी जे कौशल्य दाखवलं विशेष करून आणि त्या कौशल्याने मात्र हा विजय झाला. आणि तिथून जो सुजलाम सुफलाम पद्धतीचा प्रवास होता ना भारतीय संघाचा तो अप्रतिम वाखण्यजोगे. म्हणून कपिल देव असतील, मोहिंदर अंबरनाथ असतील, तदनंतर बलविंदर संधू असतील, रवी शास्त्री असतील, सर्वांचं योगदान हे तितकंच महत्वाचं होतं. वीरेंद्र बाबरे या स्पेल करीता इथून सुसज्जित 31 या अंकांवर 7 गडी बाद अशी स्थिती जी आपल्याला पाहायला मिळते. स्थिती थोडीशी डाळमळीत जरूर आहे. सॉफ्टहँड खेळण्याची मानसिकता आता परिपूर्ण आपण म्हणू शकाल की टेस्ट क्रिकेट त्या पद्धतीचं मात्र इथून गोलंदाजी झालंय अतिशय सुरेख. कुठेतरी बॅकलिप ही आतापर्यंत थोडीशी खाली राहते. परिपूर्ण मानसिकता, कटरचा उपयोग जो केला जातोय आणि विशेष करून इथून फलंदाज संदीप देखील थोडंसं इथून शांत राहत असताना मैदानावर येणारे 17 चेंडू फार महत्वाचे असतील या मॅच मधील. ऑप्शनच्या बाहेर असताना चेंडू स्लाइस केला जातोय. थ्रू दी पॉइंट क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूच्या हाताळली होईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. प्रत्युत्तर हे तुम्हाला द्यावंच लागेल. हार जीत तर खेळाचा पैलू आहे, परंतु तुम्ही क्रिकेटच्या पटलावर कशा पद्धतीने लढता हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून स्वतःच्या नावाची ओळख तयार करावी लागेल. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा जंटल पुश त्या पद्धतीने खेळला गेलाय. थ्रू दी पॉइंट क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. कीप अँड काम वीरेंद्र बाबरे यांच्या चेहऱ्यावर ते हावभाव आपण पाहू शकाल. परिपूर्ण स्टेबिलिटी आहे या मॅच मध्ये आणि चांगल्या गतीने इथून गोलंदाजी होते. बाउन्सरचा उपयोग जरूर केला गेला, परंतु जास्तीत जास्त चेंडू आदळण्याचा मानस अगदी शरीरापासून बराच दूर राहिला आणि इथून आपण पाहताय की वाईटचा इशारा 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील दिला गेलाय पंचांच्या माध्यमानं. पाहिलेन खांद्याचा परिपूर्ण उपयोग केला. आज वेगवान गोलंदाज हे महत्वाचं आहे, कारण की वेगवान गोलंदाजी हाताळणं सोपी गोष्ट नाहीये. नेहमीच मी म्हणतोय की वेगवान गोलंदाजी हाताळत असताना तुम्हाला कित्येक वेळा इंजरी झाल्यात. म्हणून स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर, स्वतःच्या घामाच्या आणि कष्टाच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला एक वेगवान गोलंदाज उभारावं लागतं. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मात्र तुम्हाला ही फास्ट ट्रॅक गोलंदाजी हाताळावी लागते. म्हणून वेगवान गोलंदाज होणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. चांगली गोलंदाजी वीरेंद्रकडनं इथून पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन, अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा क्रिकेटच्या पटलावर नेहमीच धोकादायक आहे. कुठेतरी टप्पे योग्य त्या पद्धतीने हाताळले जातात आणि अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न इथून जरूर झाला. बीट होत असताना डॉट बॉल. क्रिकेटच्या पटलावर जितके डॉट बॉल घ्याल धावसंख्येच्या दिशेने तो कमीपणा पाहायलाच मिळणार आहे. संदीप धोडी प्रयत्न जरूर करतात आपल्या प्रेरणे. यावेळेस खोलवर लेंथ हाताळली गेली. ऑन साईडला खेळण्याची मानसिकता जरूर होती. एक सिंगल धाव लेग बाईचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. 6 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि धावगती आहे 35 या अंकांवर. 7 धक्के
जे आतापर्यंत बसले गेलेत. सुरुवातीच्याच अगदी सत्रामध्ये कुठेतरी किशोरने चांगली सुरुवात करून दिली. तो जेव्हा चौकार आला होता तदनंतर तो बाद झाला आणि तो बाद झाल्यानंतर परिपूर्ण आपण म्हणू शकाल की कुठेतरी जी गाडी आहे ना वियाना फायटर या संघाची पटरीवरून आणि रुलावरनं खाली उतरली आणि हळूहळू पंक्चर व्हायला देखील सुरुवात झाली. आता उर्वरित तिथून 12 चेंडू आहे. प्रतिकार हो तुम्हाला द्यावाच लागेल कारण की डू अँड डाय या सिच्युएशनमध्ये ही मॅच आहे. पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जर तुम्हाला इथून स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करायची असेल तर काहीतरी चमक आणि काहीतरी धमक ही तुम्हाला करून दाखवावीच लागेल. संदीप सामरेला कंटिन्युअसली केलंय. या 7व्या षटकाकडे आपण पाहत आहे. स्ट्राईक असेल संदीप धोडीकडे. चांगल्या सिच्युएशन मध्ये ही मॅच एमडी बॉईज संघ थोडासा हवी आहे हे पाहायलाच मिळणार आहे कारण की 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे बॅटर जे मैदानाच्या दिशेने आहेत. जो स्ट्राईक रेट आहे ना तो देखील चिंतेजनक. संदीप धोडी याला पण पाहत आहे. 7 चेंडू खेळला आणि फक्त 2 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आल्यात. उलटा चेंडू तो पुन्हा एकदा झालाय मिस. आता पंचांचा एक हात झालाय समांतर. कुठेतरी म्हणू शकाल की उन्हाला नंतर थंडावा हा हलकासा मिळालाय. नोचा इशारा जरूर आहे. प्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने असतील ऑन. 36 या अंकांवर धावफलक. प्रीडचा चेंडू तो देखील पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाने निघून जाईल. सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये थोडीशी खामोशी आहे धावेंच्या बाबतीमध्ये आणि परिपूर्ण म्हणू शकाल की शुकाट पसरलाय. प्रयत्न आता करावेच लागतील संदीपला. इथून 36 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. कनेक्शन इतकंही प्रॉपरली नाही आहे. फटका अधिकच उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि चांगले एफर्ट्स अतिशय सुरेख पद्धतीने. जर झेल तुम्ही कन्वर्ट करू शकत नाही तर चेंडूला आतमध्ये रोखा आणि आपल्या संघाकरिता धावा वाचवा. टाळ्या झाल्याच पाहिजे त्या एफर्ट करिता. अप्रतिम चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स या ठिकाणी दिले. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहत आहे आपल्या स्क्रीनवर. कुठेतरी लेन जे आपण पाहत आहे बाहेरच्या दिशेने जात होते. पिक तर केलं होतं जास्तीत जास्त फटका हवेमध्ये आणि जिथे मितेश स्थित होते आणि काय वर्क राहिलं अप्रतिम. चेंडूला अलीकडे रोखला आणि तदनंतर क्विकली फेकी देखील केली. सिंगल धाव येते. 37 या अंकावर धावफलक. फटका थोडासा हवेमध्ये आहे आणि एन मोमेंटला चेंडूने वळण घेतलंय. जोपर्यंत बॅकवर्ड ऑफ पॉईंटमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धावा मिळतील आणि या दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 39. 39 या अंकांवर हे धावफलक. 6.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 39 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. संदीप सामरे गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस. मिड विकेटमध्ये फील्ड होईल. एक सिंगल धाव अधोरेखित झाले आणि सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. सिंगलपेक्षा अधिक काही नाही. 40 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर विशेष करून पाहायला मिळतात. टीम वियाना फायटर हा संघ पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पर्व 2 आज ग्रँड फिनालेचा हा सोहळा. अप्रतिम पद्धतीची रूपरेषा. समोरच्या दिशेने आता चांगलं कनेक्शन आहे. टेक्निकली सक्षमता फार महत्वाची आहे. 20 शेप मध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा. यावेळेस 6 षटकार. चला या ठिकाणी रंगत वाढली जाते. सन्माननीय विजयजी तारे साहेब यांच्याकडून पारितोषिक लावलं जाते. प्रेक्षकांसाठी असणार आहे. लक्षात असू द्या प्रेक्षकांसाठी. जर आपण या ग्राउंडच्या बाहेर जो 6 असणार आहे आणि तो जर तुम्ही झेल 2 हाताने घेतलात तर तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एका घेतलात तर 200 रुपये. म्हणजे 100 रुपये 2 हाताने कॅच आणि एका हाताचा कॅच असेल तर 200 रुपये. थँक्यू सो मच परेश गुडू सर. प्रेक्षकांकरिता देखील कॅश प्राईज आता लावली जातात आणि ग्रँड सोहळा आहे ना म्हणूनच जसं सत्र पुढे जाईल ना या कॅश प्राईज मध्ये देखील थोडीशी वाढत आणि रंगत ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही म्हणून राहा प्रत्यक्षपणे या स्पर्धेमध्ये. 46 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. शेवटच्या अंतिम चेंडूवर आलेला जो षटकार आहे ना त्याने तर एक स्पष्ट झालं की कॅलिबर तर आहे संदीपकडे परंतु जो दबाव होता आतापर्यंत या मॅचमध्ये त्या दबावामध्ये कुठेतरी त्याचा खेळ जो थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला. आता इथून शेवटचे अंतिम 6 चेंडू हे फार निर्णायक असतील. जर या मॅच मध्ये लढण्यायोग्य बळ द्यायचं असेल तर जास्तीत जास्त धावसंख्येकरिता प्रयत्न करायला हवा. टीम वियाना फायटर्स आपण पाहत आहे मैदानाच्या दिशेने. शेवटचं अंतिम षटक आणि स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता आता संकेत राऊत या गोलंदाजाला आणलं गेलंय. स्लॉग ओव्हर हाताळणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये.
परंतु या सर्व काही गोष्टीची पडताळणी ही तुम्हाला योग्य त्या वेळेवर करावी लागणार आहे. परंतु इथून लक्ष केंद्रित असेल भावेंवर, तशा पद्धतीने भावेन इथून खेळ करेल. शॉट तडमानला क्षेत्ररक्षक स्थित आहे. शॉट फाईन लेग आपण पाहत आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सुसज्जित ठेवला गेलाय. तदनंतर आपण पाहत आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मिड विकेट वाईड डिश बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. बॅकअप दिले हाताळली, परंतु जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने वाईटचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल. 47. कुठेतरी आता इथून जो स्ट्राईक रेट आणि माइंडसेट आहे ना, या दोन्ही गोष्टी तुम्हाला वाढवणं गरजेची गोष्ट आहे. कारण की चंदनाला आपण जोपर्यंत घासत नाही त्याचा सुगंध सार्वत्रिकडे दरवळत नसतो. तसंच खेळाचं आहे. खेळाच्या माध्यमानं तुम्ही चमकलेच नाही, तुमच्या नावाचा विचार होणार नाही. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून येईल. पाठलाग थोडासा लांबवरचा आहे, परंतु चेंडूला फील्ड केलं जात आहे. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 49 49 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे टीम वियाना फायटर. 7.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा अंतिम षटक आहे. या स्लॉग ओव्हर मध्ये कुठेतरी आता इथून आपण पाहू शकाल फलंदाजाची मानसिकता कशी असेल ते देखील महत्वाचं आहे. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. क्रिकेटच्या पटलावर तुमच्याकडे टायमिंग नावाचं अँटीडोट हे फार महत्वाचं आहे. ताकदीच्या बरोबरीच जर टायमिंग तुम्ही द्याल तर अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आणि कलेक्शन धावेंचं ते देखील पाहायला मिळणार आहे. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. एक सिंगल धाव लेग बाईचा इशारा आलाय. 50 धावा, सांघिक अर्धशतक आता इथून टीम वियाना फायटर या संघाचं पाहायला मिळतंय. 4 चेंडूंचा खेळ जो इथून अद्याप शिल्लक आहे. बाकाप दिले हाताळले. समोरच्या दिशेने ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका देखील फसेल. वीरेंद्र बाबरेने अगदी टिपलेला हा तिसरा झेल या इनिंग मधील. फलंदाज होईल बाद, गॉन. 1, 2, 3, 4, 5. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा जो आपण पाहत आहे, कुठेतरी बॅकअप दिले हाताळण्याचा प्रयत्न, ऑन दी टोच जरूर खेळला होता, परंतु लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक स्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल युक्त हा झेल जो इथून विशेष करून पाहायला मिळतो विरू बाबरेकडनं परिपूर्ण बंदिस्तात ठेवले. आता म्हणू शकाल की ही गोलंदाजी जी आहे ना ती या रजनीमध्ये कुठेतरी न सापडण्यासारखीच झाले. अंडर फ्लड लाईट खेळत असताना कुठेतरी आपण पाहत आहे या धावसंख्येच्या दिशेने थोडासा कमीपणा. शरापासून बरीच लेन दूर राहिली. पंचांचे दोन्ही समांतर झालेत. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 51 51 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल, एखादा तरी मोठा प्रहार तो आता खेचावाच लागेल. सिच्युएशनने डिमांड केलेली आहे, परंतु ही गोलंदाजी अतिशय सुरेख आहे. कंट्रोल आणि कंट्रोल त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर ही लेन अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज येत आहेत, फलंदाज परतीच्या प्रवासाला लागतात आणि मनोजचा खेळ तो देखील झालाय डकवर बाद. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच तुम्हाला सुरुवाती शून्यापासून करावी लागते आणि संकेत राहुलचं देखील कंट्रोल आहे. अप्रतिम कंट्रोलयुक्त गोलंदाजी. कंट्रोलयुक्त इथून आपण म्हणताय की ही लेन एका गोलंदाजाला रिदमची फार आवश्यकता आहे आणि तो रिदम जेव्हा मिळतो ना तेव्हा त्याला रोखणं ऍब्सोल्युटली प्लम. बरोबर या स्टँडच्या मधोमध सापडले गेले. पायचीत चरोपाने हा बसलेला 9वा धक्का टीम वियाना फायटर या संघाला. आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल 2. शेवटची अंतिम जोडीची मैदानाच्या दिशेने. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंड्यामध्ये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. जास्तीत जास्त डॉट बॉल आहेत या इनिंग मध्ये आणि म्हणूनच मी नेहमीच म्हणतो की डॉट बॉलचं प्रमाण हे थोडंसं कमी असावं जेणेकरून धावसंख्येच्या दिशेने तुम्ही अग्रगण्य होऊ शकाल. डॉट बॉल, त्यामागे विकेट आणि तदनंतर आता शेवटची अंतिम जोडी आणि शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील. शेवटचा अंतिम चेंडू देखील इथून आपण म्हणू शकाल पंचांचं फिंगर अप झालंय, म्हणजेच विकेटचं झालेलं पतन. ऑल विकेट डाऊन. टीम वियाना फायटर हा संघ आपण म्हणताय अतिशय चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी झाली आणि काय कंट्रोल आहे टीम MD बॉईज या संघाकडनं. अप्रतिम. शेवटचा अंतिम चेंडू जो आपण पाहत आहे कशा रीतीने ही विकेट गेली. कुठेतरी ऑफस्टमच्या बाहेर शपलून खेळण्याची मानसिकता आणि बॅटची वरची कडा लागली
आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे फील्ड झाला अतिशय चांगल्या पद्धतीने. 51 धावा झालेल्या आहेत. 52 धावसंख्येचा पाठलाग इथून करावा लागेल. टीम वियाना फायटर संघ थोडासा कुठेतरी कमी पडला, परंतु एमडी बॉईज या संघाची गोलंदाजी झाली ना ती अतिशय ताकदीची झाली आणि हे ताकदीचं प्रदर्शन सेकंड इनिंगमध्ये होईल की नाही ते देखील फार महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या डोकेदुखी थोडीशी मोठी आहे आणि क्रिकेटच्या पटलावर काहीही अशक्य नाही आहे. जर तुम्ही ठाणली तुमचं सांघिक वर्क योग्य झालं, चांगल्या लेंथवर चांगल्या लाईनवर गोलंदाजी झाली तर या धावसंख्येच्या दिशेने अगदी तुम्ही पोचू देखील शकता किंवा रोखू देखील शकता. म्हणून सांघिक वर्क तितकंच महत्त्वाचं असेल, क्योंकि परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उडान भरते. म्हणून एकत्रितपणे येऊन त्या उडानाची गरज आहे. आपण पाहत आहे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 ग्रँड फिनालेचा हा ग्रँड सोहळा. येईल ब्रेक आणि ब्रेक नंतर समालोचन कक्षामध्ये हलकासा फेरबदल होईल. या मासवनचा एक गोड आवाज या स्पर्धेचे मी तर म्हणेन की ते शिल्पकार म्हणजेच कमेंट्री बॉक्समधनं आपल्याला पाहायला मिळतील. राहुलजी धानवा यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. सुंदर समालोचन सरांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी, सुस्वागतम. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. इम्पॅक्ट प्लेयरचा यूज या ठिकाणी केला गेलाय. बघूया कोणता इम्पॅक्ट प्लेयर चालेल, बॅटिंग टीमचा की फिल्डिंग टीमचा. आतापर्यंत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच प्रतीक दोदडे आणि आकाश गोगलदारे. प्रिव्हियस इयरमध्ये दोघांचाही बोलबाला राहिला होता. एकाने सर्वाधिक धावा केल्या होत्या, त्या म्हणजेच प्रतीक दोदडे यांनी. तर आकाश गोगलदारे यांना अवॉर्ड मिळाला होता बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट, पर्व 1चा उत्कृष्ट बॅटर हा अवॉर्ड. तर गोलंदाज अमित मोरे, पहिला बॉल अक्रॉस करण्याचा प्रयत्न राहिला होता. शॉर्टमध्ये बॉल चालला, आकाश शिंगडे आहे डीपमध्ये, त्या ठिकाणी फील्ड झाला बॉल. चांगला बॉल. अमित मोरेची ही स्पेशालिटी आहे, वंडर बॉय ऑफ गोठणपूर. कालच्या रजनीमध्ये त्यांनी विकेट हॅट्रिकही मिळवली.
आणि आतापर्यंत 9 विकेट्स त्याने मिळवलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर म्हणजेच अमित मोरे, आणि तो आलाय गोलंदाजी करण्यासाठी P1. पहिला बॉल योग्य अनुषंगाने, पुढील बॉल राऊंड विकेट, लॉब केलाय, फटका उंच गेलाय, एलिव्हेशन नाहीये, फटका फसलाय, फटक्यामध्ये आहे कमी, आणि जय वावरे जॉन्टी याने दिली झेल टिपण्याची हमी. विकेट क्रमांक 1. Team 20. चांगली बॉलिंग, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 10वा विकेट अमित मोरे परिपूर्ण करतोय. पहिल्या क्रमांकावरती आपण जर बघितलं गोलंदाजीमध्ये तर रँक 1 वरती आहे अतुल ठाकरे. 11 विकेट्स त्यांनी मिळवलेत. लाऊड अपील, आणि यस, विकेटचं पतन कॉट बिहाइंड. विकेट क्रमांक 2. 52 धावा कमी नाहीयेत लढण्यासाठी, हेच सांगतो वियाना फायटर्स. विकेट क्रमांक 2. चांगली बॉलिंग. छोटं टोटल कधी कधी मोठं वाटू लागतं, आणि हे आमचे प्रेक्षक राजे ऑन स्क्रीन विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. त्याने कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केलं गेलंय. 7 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. विश्वाजी पाटील साहेब आणि संपूर्ण टीम खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. हार्डवर्क. 9 2 गडी बाद अमित मोरे 11 विकेट्स त्याने आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवलेत. मॅन विथ द गोल्डन आर्म. लॉफ्ट केलंय ऑफ साइडला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, फ्यू बाउन्स अँड 4 रन्स. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चौकार. चांगला खेळ.
पहिला बॉल योग्य अनुषंगाने हार्ड लेनचा पुरेपूर वापर त्याने केलाय. रफ्तार से किया गिरफ्तार. पहिला बॉल डॉट. याच अनुषंगाने खेळावं लागेल आणि आकाश शिंगडेच्या माध्यमातूनही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 8 विकेट घेण्याचा रेकॉर्ड राहिलाय आणि 9व्या क्रमांकावरती तो आहे. आणखीन एक चांगला बॉल योग्य अनुषंगाने. एक डॉट बॉल कधी कधी प्रेशरही क्रिएट करू शकतं. कल्पेश सापटे आहेत आणि आकाश गोगलदारे हे दोन चांगले बॅटर आहेत, परंतु दबाव ही अशी गोष्ट आहे. पण म्हणतात ना, प्रेशर में कुछ खिलाडी बिखर जाते हैं तो कुछ खिलाडी निखर कर आते हैं. आणि आता टोटल 8 कॅमेरे झालेत. यावेळेस हुक केले बॉलला. कल्पेश सापटे यांना लागली होती धावांची भूक. त्याने बॉलला केले हुक आणि 6 धावा केल्यात भूक. षटकार. षटकार पाहायला मिळतोय. बॅटर कल्पेश सापटेच्या माध्यमातून पुन्हा आकाश शिंगडे. ओव्हर द विकेट आले. हा लेग ब्रेक हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता कमी गतीने, परंतु अगदी ट्रॅम लाईनच्या आणि वाईड लाईनच्या बाहेरून बॉल डिलिव्हर झाला. आणि यावेळेस आपण पाहू शकाल स्कोर कार्ड जर आपण चेक केलं तर 16 धाव फलकावरती, 2 गडी बाद, 3 बॉलचा खेळ होतोय. प्रथमतः 2 चांगले बॉल, त्यानंतर षटकाराला हा व्हाईट बॉल हा खुला टाकला होता आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. विनीत हावरे त्या ठिकाणी आहे फिल्डर. 1 धाव मिळाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 रन. 17ला 2 MD बॉईज हा संघ पाहायला मिळतोय. 12 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यामधील हा सामना आपण पाहतोय एलिमिनेटर कल्पेश सापटे आणि आकाश गोगलदारे. यावेळेस प्रथमतःच आकाश गोगलदारे येतोय बॅटिंग करण्यासाठी. एक टेक्निकल बॅटर प्राईड ऑफ सातिवली. ऑन साईडला ग्राउंड स्ट्रोक त्याने खेळलाय. 1 धाव वेगात परिपूर्ण घेतली. 2 धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा त्याने परिपूर्ण केल्यात. हरणाचा वेग आणि सस्याची चपळाई धारण केल्या आणि या 2 धावा परिपूर्ण करताना टीमची धावसंख्या 2 ने पुढे. 19ला 2. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि आता पॉवर प्लेचा अंतिम बॉल घेऊन आकाश शिंगडे गोलंदाजी मार्कवर आणि समोर बॅटर आकाश गोगलदारे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती. बॅकअप द हँडलरचा वापर केला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा, 2 गडी बाद. MD बॉईज. बॉल आणि 33 धावांची गरज. हे समीकरण पाहायला मिळतं या मॅचचं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलंय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर प्राईड ऑफ गोटनबुल पालघर अमित मोरे. पहिलाच बॉल संधी आहे आणि काही कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत किशोरजी धोडी आणि यासाठी होतोय टाळ्यांचा गजर. ज्याप्रमाणे त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. बघा, बॉक्सर आहेत आणि फक्त भारतामध्ये नाही तर जपान आखाती देशामध्ये चायनाला देखील ते जाऊन आलेत आणि आता प्रशिक्षक म्हणून त्यांचा रोल राहिलाय. ॲथलेट प्लेअर म्हणजेच किशोर धोडी. चांगले प्रयत्न. हे बघा, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. पुन्हा अमित मोरे. हा देखील फटका. फर्स्ट लाईट चेंडू बराच काळ हवेत राहिलाय. मनोज सांबरे आणि मनोज सांबरे कडून चुकी होणार नाही. जीते की चाल, बाज की नजर और मनोज सांबरे के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. आणि या 12 विकेट सहित पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणजेच अमित मोरे.
बघा चेंडू खूप अप्पीश गेला आणि तदनंतर खूप चांगला झेल. रनिंग कॅच घेणं सोपं नसतं, परंतु ते मनोजने सोपं केलं. हे सेफ फॅन आहेत मनोजचे आणि यावेळेस विकेट पाहायला मिळाली. चांगली बॉलिंग अमित मोरेने प्रभावित केलंय. प्रभावशील गोलंदाजी टिपिकल अमित मोरे पाहायला मिळालाय. आणि याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती वीरेंद्र बाबरे, वीरू बाबरे. 20 वर 3 ही स्थिती आहे MD बॉयज या टीमची. लक्ष 52 धावेंचं अमित मोरे 3 विकेट्स आतापर्यंत मिळवतोय आणि 10 धावा तो खर्च करतोय. यावेळेस आता होईल बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. अमित मोरे दुसऱ्या बाजूने वीरू बाबरे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून 193 धावा केल्यात. प्राईड ऑफ सातपाडी पालघर स्टार. वीरू बाबरे ऑन साईडला यावेळेस ग्राउंड स्ट्रोक. डीप मिड विकेटला अजय मसे आहेत. 2 डावींचा प्रयत्न बघा काय कमालीचा वेगवान, जणू काही हरणीच्या मागे चिता धावतोय असा वीरू बाबरे धावला आणि 2 धावा त्यांनी परिपूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 22. 22 धावा 22 ला 3 ही स्थिती राहिली. अमित मोरे 2 अर्धशतक वीरू बाबरेने केले आतापर्यंत पर्व 2 मध्ये. अमित मोरेचा बॉल फुलटॉस मध्ये परिवर्तित केले. फॉलिंग स्वीप खेळलेत आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग षटकार. तिसरे असे फलंदाज बनले गेलेत ज्याने 200+ धावांचा टप्पा पार केलाय. फर्स्ट रँक वरती आहेत युवराज टुकले 227 धावा. सेकंड रँक योगेश लढे 202 आणि 201 वीरू बाबरे. यावेळेस फटका लॉफ्ट केलाय. मनोज सुकी झाले आणि बॉल चाललाय 4 धावींसाठी. हा येतोय आणखीन एक PDAPL चौकार 4. हा फलंदाज वीरू बाबरे कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये फक्त 20 वर्ष वय, परंतु आज जी कीर्तिमान त्याने स्थापित केलाय. झाई 11 टीमच्या माध्यमातून ग्रामीण बिग बॅश धमाका ही स्पर्धा गाजवली. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावचं मैदान आणि यावेळेस हे देखील मैदान वीरू बाबरे गाजवतोय. नंडोरे देवकोपचं क्रीडा संकुल पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये चर्चेचा विषय पुन्हा एकदा. वीरेंद्र बाबरेची फलंदाजी बघा अप्रतिम टिपिकल. अपुलचा फटका आणि त्यानंतर 8 लगातार षटकार मारण्याचा रेकॉर्डही वीरू बाबरेने केलाय लगातार आणि 13 चेंडूमध्ये 50 धावा हा देखील रेकॉर्ड राहिलाय PDAPL सीझन 2 मध्ये. वीरू बाबरे आणि वीरू बाबरेचा बोलबाला पाहायला मिळालाय. अशा अनुषंगाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे स्कोर कार्ड वरती. मिलनजी पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 38 रन्स 38 धावा. बॅटिंग ग्राम खाली गेला होता, परंतु जसा वीरू बाबरे आला हे बघा जगलिंग केलं बॉलला. आई साईड चांगली बनवण्यासाठी जगलिंग ही करावी लागते आणि तेच केलं. आता फक्त 14 धाव्यांची गरज. येणारे चेंडू आहे 30 बॉल 14 धावा. कल्पित सापटे ऑन स्ट्राईक. तोही चांगली बॅटिंग करतोय, तो खेळतोय 13 धावसंख्येवरती 7 बॉल मध्ये. यावेळेस हा फटका शॉर्ट मध्ये चाललाय शॉर्ट लेग कडे. जय वावरे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चोंटी आहेत, एकच धाव मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोर कार्ड 39. 39 ला 3 ही स्थिती राहिली. 4थं षटक आकाश शिंगडे हा देखील गोलंदाज एक उत्कृष्ट कामगिरी करतोय, परंतु आता समोर आहेत भूपेंद्र बाबरे. हेलिकॉप्टर उडवला यावेळेस. बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. 2 धावांचा प्रयत्न होतोय. बघा काय वेग आहे ऍथलीट प्लेअर यासाठी म्हटलं जातं वीरूला. आणि या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 41 ला 3 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. आता 28 चेंडू मध्ये 11. वीरू बाबरे
षटकार चौकार नाहीत. सिंगल डबल देखील त्याच्याकडे आहेत. यावेळेस विकेट किपरला बीट करे. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप हा येतोय चौकार 4. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. MD बॉईज फक्त 7 धाबींची गरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा चांगला बॉल आकाशच्या माध्यमातून जो पाहायला मिळतो डिलिव्हर्ड झाला. निर्धाव बॉल. MD बॉईज चांगली कामगिरी करताना या मॅच मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजांनी प्रभावित केलं आणि त्यानंतर हा इम्पॅक्ट ठेवलाय वीरू बाबरे आणि कल्पेश सापटे यांनी फलंदाजीमध्ये. 26 बॉल 7 धाबींची गरज. पुढे येऊन स्टेप आउट केले या बॉलला आणि बॉलला पाठवलं जाते त्यामध्ये अजय मसे. हे चांगलं फिल्डर आहे. डीप मध्ये तो होता. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एकच धाव मिळाली. आता 25 चेंडू आणि 6 धाबींची गरज. PTAPL सीझन 2 सामना आपण पाहतायत. एलिमिनेटर MD बॉईज अँड वियाना फायटर्स. पहिला सामना आपण पाहिला आई सप्तशृंगी 11 आणि न्यू 3 मुंबई. मोठा प्रहार गगनाला भिडणारा आसमानी टोला हा येतोय. विनिंग सिक्सर 6 धावा आणि हा सामना जिंकलाय MD बॉईज टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स MD बॉईज अँड हार्ड लक टीम वियाना फायटर्स. MD बॉईज या टीमने हा सामना जिंकलाय. सक्सेसफुल रन चेज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कल्पेश सापटे यांच्या माध्यमातून देखील मोठे प्रहार होताना पाहायला मिळालेत. आणि ही मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग केली वियाना फायटर्स. धनेश जनाटे 14, भावेन तुंबडा 11, संदीप दोडी साहेब 9 धावा, किशोर दोडी 4 धावा. गोलंदाजीमध्ये मितेश दाडगे हा देखील सरपटीचा प्लेअर आहे. बघा 2 षटकं त्याने हाताळली. फक्त 4च धावा दिल्यात आणि 4 विकेट्स त्याने मिळवलेत. संकेत राऊत मागील हंगामातील सर्वोत्तम बॉलर. फायफर मिळवणारा मेगा फायनलमध्ये त्याने 3 विकेट्स मिळवले आणि 4 धावा खर्च केल्या. संदीप सांबरे यांनी 16 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. आणि वीरू बाबरे यांनी 10 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवला. आणि तदनंतर 52 धावांचा पाठलाग करण्याकरिता आलेत आणि वीरू बाबरे 25 धावा 8 बॉलमध्ये. कल्पेश सापटे 20 धावा 9 बॉलमध्ये. मितेश धाडगे 4 आणि आकाश गोगलदारे 2 अशा अनुषंगाने हा सामना जिंकलाय MD बॉईज टीमने. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड